नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे ना गर्भपात करणाऱ्या ज्या गोळ्या असतात त्यांचं अशास्त्रीय सेवन या संदर्भात मी बोलणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गर्भपात करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्याचं कुठल्यातरी नातेवाईकांच्या सांगण्यावरून किंवा ज्या डॉक्टरांचं त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन नाही आहे त्यांच्याकडून किंवा डायरेक्ट मेडिकल स्टोअरवरून घेऊन या गोळ्यांचं सेवन करण्याचं प्रमाण हल्ली वाढलेलं दिसतंय. ते पूर्वी पण होतं, पण आता ते थोडं निदर्शनाला यायला लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या गोळ्या किंवा गर्भपात करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत या अशास्त्रीय पद्धतीने घेतल्या गेल्यामुळे फार महत्त्वाचा फारच महत्त्वाचे आणि हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजे त्या राईट फ्रॉम खूप जास्त ब्लिडिंग ते वंध्यत्व या इथपर्यंत हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिरियड ऑफ जस्टेशन, म्हणजे किती आठवड्यांचा गर्भ आहे आणि तो गर्भ कुठल्या गर्भपिशवीच्या कुठल्या बाजूला आहे चिटकलेला आणि कुठे वाढतोय याच्यावर अवलंबून असतं की आपण त्या गर्भपाताच्या गोळ्या घ्यायला हव्यात की नको. हे सगळं न करता, हे सगळं न बघता रॅन्डमली जर त्या गोळ्या घेतल्या गेल्या तर पेशंटच्या जीवावरही बेतू शकतं. हे सर्वात महत्त्वाचं. सर्वात अजून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या गोष्टींमध्ये की जर तो गर्भपात झाला नाही, इनकम्प्लीट पडलं किंवा अर्धवट पडलं तर त्याच्यापासून एकतर ब्लिडिंग तर होऊ शकते, इंटरमिटंट ब्लिडिंग, खूप जास्त ब्लिडिंग, पण एव्ही माल फॉर्मेशन नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या ह्या त्याला ब्लड सप्लाय देत राहतात आणि तिथे जे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आर्टरीज आणि व्हेन्स असतात याचं कॉम्बिनेशन होऊन तिथे नवीन रक्त सप्लाय सुरू होऊन जातो आणि त्याच्यामुळे प्रोफ्यूज ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स इतके होतात की इंटरमिटंट रक्तस्राव होत राहतो, पेशंट दाखवत राहते, काही काही जण क्युरेटिंग करून घेतात, परत परत साफ करतात, पण ते एव्ही माल फॉर्मेशन तसे जात नसतात आणि त्याला आर्टरी एम्बोलायझेशन करावं लागतं. ही फार मोठी प्रोसिजर आहे मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आणि इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट कडून केली जाते. त्याच्यामध्ये ती जी रक्तवाहिनी आहे, जी धमनी आहे, तिला एम्बोलाइज केलं जातं. एम्बोलाइज म्हणजे तिचं ते बंद केलं जातं स्पेसिफिक औषधं टाकून. ही मोठी प्रोसिजर आहे, खूप खर्चिक आहे आणि त्याला साधारण खर्च 1.5-2 लाखापर्यंत लागू शकतो. म्हणजे आपल्या केवळ एक